मी पालकची भाजी घेतली, त्याच्यातली बघा हे अशी पाने घेतली, हे अशी पानं असतात ना त्याच्याशी तोडून घेतली, त्याची आपण भजी बनवणार आहोत. पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. 1 वाटी मी बेसन पीठ घेतले बघा. पाव वाटी त्याच्यात मी तांदळाचं पीठ घालते. त्याच्यामध्ये बघा मी थोडासा ओवा टाकते, असा हातावर चोळून. हिंग टाकते थोडा आणि पाव चमचा हळद टाकते आणि चवीपुरतं मीठ घालते. 1 छोटा चमचा लाल तिखट घालते. हे मिक्स करून घेते आणि थोडं थोडं पाणी टाकून असं पातळसर करून घेते बघा. असं चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे इनो किंवा सोड्याची आपल्याला गरज भासत नाही. करून घेतलं मी. गॅसवर मी पॅन ठेवला, त्याच्यात तेल घातले. आता तेल चांगलं गरम झाले. मी त्याच्यात बघा या पिठामध्ये हे पानं अशी डिप करते आणि त्याच्यावर टाकते. हे बघा तर मी पलटी करून घेते बघा. दोन्ही बाजूने चांगले तळून घेतले. आता मी काढून घेते. दुसरे पण असेच करून घेते. अशी मी पालकच्या पानांची भजी बनवली आणि ती हिरव्या चटणीसोबत छान लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.